काल मी जे फोटो ट्विट केला त्या समीर वानखेडे यांचा तो मेव्हणा आहे। तो आता व्हेनिसला राहतो। तो यांचा नातेवाईक आहे, तो मुस्लिम आहे। मी याच्यासाठी तो फोटो ट्विट केला की काल SC/ST कमिशनच्या उपाध्यक्षांनी एक मीडियाशी संवाद साधताना सांगितला की वानखेडेंनी कधी धर्म परिवर्तन केलं नाही। मी आज माझ्या बोलण्यावर ठाम आहे की वानखेडे जन्मानी मुस्लिम आहे। त्यांचे कुटुंबियांचे सगळे लोक मुस्लिम होते। बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली आणि जेव्हा यांनी मीडियाचा सगळं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना एअरपोर्टवर अडवणे, मग त्याचं नाव हळूहळू समोर येऊ लागला। मग 2015 पासून या लोकांनी आयडेंटिटी लपवली। म्हणजे फेसबुक पेजवर प्रोफाईलवर ज्यांची नावं दाऊद वानखेडे होती त्यांनी हळूहळू DK वानखेडे लिहायला सुरुवात केली। त्यानंतर तो जुना नाव जे जन्मानी त्यांचा होता ज्ञानदेव लिहायची सुरुवात झाली। मग आता इतका नाव पुढे येते। मुस्लिम असताना जर मुस्लिम हे लोकांच्या समोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल। मग नाव बदलण्याचा खेळ यांच्या घरात सुरू झाला। यास्मिनच्या जास्मिन करून टाकलं आणि दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव झाला आणि हे घरातले सून किंवा जवाई हे सोबत राहिले ते अडचणीच्या होऊ शकते। मग यांच्याकडून सुटका घेतला पाहिजे ही भूमिका या कुटुंबियांनी स्वीकारली। जे लग्न झाला होता त्याला सोडचिठ्ठी दिली, यांच्या मेव्हण्याला पण सोडचिठ्ठी देण्यात आला आणि आजच्या घडीला तो युरोपमध्ये व्हेनिस किंवा इतर कुठल्या शहरात आहे। आणि हे मी यासाठी आज बोलतो की अरुण हलदरजी जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहे त्यांची नेमणूक एका संवैधानिक पदावर झाल्यानंतर त्यांची जबाबदारी असते की त्यांनी जे काही तक्रार प्राप्त होते त्याची शहानिशा केली पाहिजे आणि मग त्याच्यावर जे काय असेल ते अहवाल तयार केला पाहिजे आणि पार्लमेंटवर ठेवलं पाहिजे। थेट कोणी आला कोणी सांगितलं की मग थेट मीडियासमोर येऊन बोलणे म्हणजे कुठेतरी दाल में कुछ काला आहे। इतका पदावर बसलेला माणूस यांना क्लीन चिट देतोय। काही मीडिया चालवता आहे की आता नवाब मलिक शुड रिप्लाय, यस आय एम रिप्लाइंग इट। कुठल्याही आयोगाची एक कार्यपद्धत आहे। जे काही कागदपत्र मिळाल्यानंतर त्याची शहानिशा केली पाहिजे आणि आम्ही मुद्दा उपस्थित करतोय की जो मागासवर्गीय नाही कायद्याने त्याला मागासवर्गीयांचा अधिकार घेता येत नाही। तो मागासवर्गीयांचा अधिकार हुसकवतोय आणि त्या व्यक्ती जो मागासवर्गीयच नाही आहे त्याची चिठ्ठी घेत आहे। सांगता यांनी कधीही इस्लाम धर्म स्वीकारला नाही। मोदीजी बघा, अमित शाहजी तुम्ही स्वतः एक ऑर्डर काढलेली आहे की जे धर्मांतर केलं असेल त्यांना कुठलेही लाभ मिळणार नाही। या काळामध्ये तुम्ही काढलेला आहे। भाजपचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये हे GR करण्यात आलेलं आहे आणि 1950 साली जे प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली होती त्याच्यात सर्व धर्मीय लोकांना सूट देण्यात आलेली आहे आणि इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर तो आपल्या जातीतून बाहेर पडेल त्याला कुठलीही सुविधा मिळत नाही। म्हणजे फर्जीवाडा करून नोकऱ्या घेताय, फर्जीवाडा करताय आणि असे लोकांना प्रोटेक्शन देण्याचं काम सुरू आहे। आम्हाला वाटते की हलदरजी एका पदावर गेल्यानंतर त्याची मर्यादा जपून ठेवली पाहिजे। हलदर कोण नवाब मलिक कोण हा विषय नाही।
तुम्ही ज्या विषयावर बसलेले आहात त्या पदाची गरिमा ठेवा, इतकंच मी आपल्याला विनंती करतोय. तक्रार करणार आहात काय? बघा असं आहे, मी स्वतः हे सगळे विषय सामाजिक न्याय विभागाशी निगडीत आहे. मी माझे पत्रांनी तक्रार करणार आहे, पण मी एकटाच करणार नाही. बरेचसे लोक पोलीस स्टेशनमध्ये पण जात आहे. तक्रार निश्चित रूपाने होणार आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या बोलण्याला तुम्ही सत्य गृहीत धरून कुठल्याही निकषवर जाऊ नका. जी जात पडताळणी समिती आहे, एका कालमर्यादेत या विषय जो गंभीर है, एका गरीब मागासवर्गीयांचा हक हुसकून हे अधिकारी झालेले, आज जर हे फर्जी सर्टिफिकेटच्या आधारावर यांना नोकरी मिळाली नसती तो होतकरू एक गरीब दलित पोरगा किंवा पोरगी ती या पदावर बसली असती. आता तक्रार निश्चित रूपाने मी करणार आहे. हिंदी में जानना चाहिए, असे पुरावे सादर करणार आहात का? कल अरुण हल्दर जी ने मीडिया से संबोधन करते समय ये कहा कि समीर वानखेड़े ने कोई धर्म परिवर्तन नहीं किया. हमें लगता है हल्दर जी, आप एक संवैधानिक पद पे बैठे हैं, उसकी गरिमा रखिए. आयोग की कार्यप्रणाली है, कोई चिट्ठी कोई दे तो उसको कहीं ना कहीं जांच करना जरूरी हो जाता है. प्रक्रिया पूरी करके लोगों को सम्मन किया जा सकता है. मुझे उन्हें सिविल कोर्ट के राइट है, वो लोगों को बुलाकर जानकारी हासिल कर सकते हैं. उसकी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करके पार्लियामेंट में रख सकते हैं, सिफारिश कर सकते हैं कि ये आप सरकार करे. कंप्लेंट मिल जाने के बाद भारतीय जनता पार्टी के आप नेता हैं, आपको एक पद पे बिठाया गया, आपकी जिम्मेदारी थी कि आप सारी जांच शुरू करते. लेकिन मीडिया में आके सीधे आपने कह दिया कि वानखेड़े परिवार ने कभी धर्म परिवर्तन किया ही नहीं. समीर वानखेड़े ने तो धर्म परिवर्तन नहीं किया, हम मानते हैं, क्योंकि जन्म से वो मुसलमान हैं. उनके पिताश्री ने धर्म परिवर्तन किया था. दोनों बच्चे बचपन से मुसलमान हैं, मुसलमान की तरह जिए. हमने उनकी शादी का मामला उठाया था, लेकिन कल हमने एक व्यक्ति का फ़ोटो ट्वीट किया जो समीर वानखेड़े जी के बहनोई हैं, और वो आज विदेश के यूरोप के वेनिस में शायद कहीं रहते हैं. सूरत के मूलतः वो रहने वाले हैं, और ये विषय हमने आगे लाया. और जिनके वो शौहर हैं, पति हैं, उन्होंने ट्वीट करके कहा कि ये मेरा पति तलाक हो गया, क्यों इनको सामने ला रहे हैं. मैंने नहीं लाया. अगर आपका आयोग सर्टिफाई करेगा तो हमें भी जो अधिकार हैं उस अधिकार के तहत हम महाराष्ट्र सरकार के सामाजिक न्याय मंत्री को कंप्लेंट करेंगे, स्क्रूटनी कमेटी को लिखेंगे, और मैं अकेला नहीं, बहुत सारे लोग इस कंप्लेंट को आगे ले जा रहे हैं. पुलिस में कंप्लेंट हो रही है. मैं अपने बात पे कायम हूँ कि वे एससी के सर्टिफिकेट पे फर्जीवाड़ा करके उस पद पे बैठे हैं. एक गरीब शेड्यूल कास्ट का अधिकार उन्होंने छीना है. मैं धर्म की, जाति की लड़ाई नहीं लड़ रहा हूँ. मैं जो उन्होंने फर्जीवाड़ा किया, दलितों के अधिकार को छीना, वो लड़ाई है. और हमें लगता है हल्दर जी, आप कब बने मुझे पता नहीं, लेकिन आप जिस पद पे बैठे हैं उस पद की गरिमा मलिन ना करें, मैं आपसे विनंती करता हूँ. वानखेडे कुटुंबीय सातत्यानं राजकीय याच्या आधी किरीट सोमय्या यांची भेट घेतली होती. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतात. कसं बघता या भेटींकडे तुम्ही? नाही, आठवले साहेबाला ते भेटले, सोमय्या यांना त्यांच्या परिवाराची लोक भेटत आहे. आठवले साहेबांना आधी समीर वानखेडे स्वतः भेटलं, आधी काही मागासवर्गीयांचे नेत्यांना तो भेटला, काही भाजपचे जवळचे नेते, जे मोठे नेते आहे त्यांच्या एक दूत जेव्हापासून मागच्या सरकार आला होता, एकदम जवळ होता माजी मुख्यमंत्र्यांचे, तो जाऊन यांना ईडीच्या ऑफिसमध्ये भेटतोय. म्हणजे इतका जवळचा माणूस, ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री जात होते, ज्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये ॲक्सेस होता,
ज्याला महानगरपालिकेचा कमिशनर असेल, अधिकारी असेल, कोणी कधी थांबवत नव्हता, तो चेंबूरमध्ये राहतोय. आणि तो ईडीच्या कार्यालयामध्ये जेव्हापासून मी हा विषय पुढे आणतोय, तो का जातो, कुणासाठी जातो, कुणाच्या मनात काय भीती आहे, हे जे सगळं फर्जीवाडा करून काय सुपारी बजावण्याचं काम लोकांनी केलं होतं. मग या चेंबूरच्या ग्रस्ताच्या माध्यमातून काय चाललेलं आहे, म्हणजे हा चेंबूरमध्ये राहणारा ग्रस्त कधी जातो, कशासाठी जातो, हे मला माहिती मिळते. आतले अधिकारी सांगताय की बाबा चेंबूरवाला इथे येतो, यांच्या केबिनमध्ये बसतो, काय यांच्या तास-तासभर चर्चा होते. अरे जर तुम्हाला इतकंच प्रेम या व्यक्तीवर असेल तो उघडपणे त्याला भेटा. दूतच्या माध्यमातून कशाला भेटताय. मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की संपूर्ण भाजपा यांच्या काहीतरी गोड बंगाल हे या महाराष्ट्राच्या नेत्यांचं आहे. त्यांच्या मनात पण दुगदुगी सुरू आहे असं मला वाटते. चेंबूरचा व्यक्ती भाजपशी संलग्नित आहे का आणि मागच्या काही प्रकरण आहेत त्या संदर्भामध्ये ट्विट करून चौकशीची मागणी केली आहे. खास करून सीबीआय मध्ये हे प्रकरण रजिस्टर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फराज मलिक यांच्यासोबत बाबतचे ते प्रकरण आहे. तो जे सांगताय मी स्पष्टपणे सांगतोय. आम्ही कुर्ल्यात राहतो. टचवूड नावाच्या एक कंपनी ज्याच्यात माझा मुलगा 20% भागीदार होता. मला वाटते 2001 किंवा 2 साली आम्ही एक जागा कुर्ल्यात खरेदी केली होती. त्या जागा विकल्यानंतर दुसरी एक जागा 2-2.5 कोटीमध्ये आम्ही ती खरेदी केली. त्याच्यात 5 पार्टनर होते. त्या कंपनीच्या डायरेक्टरशिपपासून माझ्या मुलांनी राजीनामा दिलेला आहे. आणि जे 13.5 कोटी सायफन झाले असा आरोप करताय गुंडे, तो किती चोर आहे, कोणाचे पैसे कुठे लपवतो, तुझंच सरकार आहे. अरे गुंडेजी, मी तुम्हाला बोलू इच्छितो की त्या कंपनीमध्ये या मोहित कंबोजचा नातेवाईक पण डायरेक्टर होता. त्यांनी कुठून पैसे आणले आणि त्याच कंपनीमधून स्वतः पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये घेऊन गेले, याची इन्क्वायरी सीबीआयने केलेली आहे, ईडीने केलेली आहे. आणि आमचे सगळे अकाउंट त्या काळामध्ये गुपचूप सगळ्यांनी तपासलेलं आहे. आम्ही एक दमडा कधीही कोणाचं घेतलं नाही. पण ती जागा मी घेतली होती म्हणजे माझ्या फराजनी, त्या देवेंद्रनी त्या जागेवर आरक्षण टाकला. शेजारी माझी जागा आहे. यूडीमध्ये जेव्हा आरक्षण पडत होते देवेंद्रजी, त्या काळामध्ये मी बोलत असताना नवाब मलिकला काय त्रास देता येईल सगळे जागेवर आरक्षण घालण्याचं काम केला. त्यांना अजून कळत नाही की माझ्यावर आरोप करताय. मी जितका इन्क्वायरी करायचा आहे संपूर्ण कुटुंबाचा करा. आम्ही एकही फर्जीवाडा, एकही कुणाचा पैसा, जे प्रकरणाच्या 13.5 कोटीचा मोहित कंबोज बोलतोय तो मनुभाई आगीचा नावाचा ग्रस्त आहे आणि तो नातेवाईक आहे मोहित कंबोजचा. अरे तू चोर, तुझे नातेवाईक चोर आणि चोरांचा खापर माझा अंगावर फोडताय. माझा स्पष्ट आरोप आहे. हे कुठेतरी चौकशी आधी पण झालेली आहे. मनु आगीच्या यांच्यावर कारवाई झाली. आमच्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझ्या कुटुंबियांचा पॅन नंबर, डीन नंबर सोशल मीडियावर पसरवत आहे. आमच्याकडे जे संपत्ती आहे त्या सगळ्या संपत्तीच्या बाबतीत इन्कम टॅक्समध्ये कसं कमाई केलं, कधी खरेदी केलं आणि ते सगळं आमच्या बॅलन्स शीटवर माझी जबाबदारी आहे. पण माझ्या कुटुंबातले लोकांची नाव घेत आहे. दे आर इंडिपेंडेंट. पण त्यांनी पण कुठलाही फर्जीवाडा केला नाही. माझे बहीणचं काहीतरी नाव लिहून त्याचा इन्कम टॅक्स नंबर दाखवत आहे, मुलींचा दाखवत आहे ना सरकार तुमचा. बेनामी पद्धतीने निनावी नावाने माहिती पाठवली. ओ काय निनावी देवा, इतका बळा तुमच्याकडे पसारा आहे. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय. तुम्ही गेली 7 वर्ष नवाब मलिकच्या बाबतीत खोदताच आहे. आमच्या बँकेत कधी ईमेल येत आहे हे आम्हाला पण माहीत आहे. ईमेल उघडून ते दाखवू शकत नाही. पण प्रत्येक बँकेत कुठे ना कुठे लोक असताय, स्क्रीनशॉट मारताय आणि मोबाईलवरून आणून दाखवताय, साहेब बघा या ईडीच्या माहितीसाठी आलेलं आहे. तुम डाल मैं पात.
उनको समजना पडेगा की नवाब मलिक कुणाचा बापाला घाबरत नाही. आता किरीट सोमय्याजींनी जे ट्विट केलेलं 3 जावई यांचा आता अधिवेशनामध्ये पूर्ण भांडाफोड होणार. अरे मी करणार आहे. असा भांडाफोड होईल की भाजप या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी कुठेही फिरू शकणार नाही. ते आम्हाला काय धमकी देत आहे? पोकळ धमकीला आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जो प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही. मी आज पुन्हा सांगतोय. तुम्ही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की हे पिक्चर चालू झाला म्हणायचं का? हो, पिक्चर तर सुरूच आहे. इंटरव्ह्यू झाला. जो आर्यन खानला तुरुंगात घेऊन जात होता ईडीच्या ऑफिसमध्ये कस्टडीमध्ये, तो आता कस्टडीमध्ये आहे. जे आर्यनला सांगत होते किंवा इतर निष्पाप लोकांना सांगत होते बेल देऊ नका, ते इतके घाबरलेले आहे की आगामी काळामध्ये त्यांचा काय होईल ते धाकधुकी त्यांची का सुरू झालेली आहे. म्हणजे सिक्वेन्स बदललेली आहे. ज्यांना लोक आरोपी सांगत होते आता ते आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर दिसत आहे आणि जे आरोप लावत होते ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेले आहे. निश्चित रूपाने या सिनेमाचा भाग बदललेला आहे आणि निश्चित रूपाने याचा अंत तर होणार आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जाईपर्यंत मी थांबणार नाही. जास्मिन वानखडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की त्यांच्या अरे किती लोक करताय? कोण भारती करतो की कम्मोज मला माहीत नाही. सांगताय मला धमक्या येत आहे. अरे यांना धमकी कोण देते तपास करा ना. जर यांना धमक्या येत असेल तर ज्यांनी धमकी दिलेली आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला हुड्डा नावाचा माणूस राजस्थानमध्ये कोण धमकी देतो त्याचं काय आहे याचा उत्तर भाजपवाल्यांनी दिले पाहिजे. मैं हिंदी में जानना चाहूँगा, आपने कहा मेरी इंक्वायरी करें, मेरे घर वालों की इंक्वायरी करें, मैं किसी से डरता नहीं, क्या कहना चाहते हैं? देखिए, जिस तरह से कुछ लोग ये कह रहे हैं कि इन्होंने कुछ पैसे बैंक में डुबाए, मैं स्पष्ट रूप से कहता हूँ कि हमारे जो भी संपत्ति इस शहर में मेरी है वो मेरे नाम से है. बच्चे कारोबार करते हैं उनके नाम से है. बहन डॉक्टर है, MBBS डिप्लोमा, MD, DNB, LLB डॉक्टर है. कारपोरेशन में नगर सेवक है. दिन भर सुबह से शाम तक दोपहर तक ऑपरेशन करती है, वो अपना कमाती है. एक बिटिया मेरी आर्किटेक्ट है, वो अपना कारोबार करती है. एक बिटिया फैशन डिज़ाइनर है, वो अपना कारोबार करती है. मेरे भाई हैं वो अपना कारोबार करते हैं. लेकिन किसी ने ही कभी भी कोई घोटालेबाजी नहीं की है. घोटाले का आरोप मुझ पे लगा रहे हैं. मुझे लगता है कि कुर्ला में एक ज़मीन हमारे लड़के ने खरीदी थी शायद 2002 में. उसमें वो ज़मीन बेचकर दूसरी ज़मीन खरीदी गई और उस ज़मीन पर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री रहते हुए उन्होंने रिजर्वेशन डाल दिया. वो डेवलप नहीं हो पा रही है. उसमें हमारा लड़का अभी डायरेक्टर नहीं है, लेकिन 20% कुर्ला में 700 मीटर जगह है उसमें वो हिस्सेदार है. उसमें जो एक मनु भाई अगीचा नाम के व्यक्ति हैं उनका पारिवारिक कुछ झगड़ा हो रहा है, शायद कंबोज के भी वो रिश्तेदार हैं. उन्होंने किसी अकाउंट से जो इसके सिग्नेचरी थे उसमें कुछ पैसे लिए और फिर अपने अकाउंट में ले गए. हमें लगता है इस विषय की जांच अलग अलग विभागों ने की है और उस समय भी हमारे लड़के का अकाउंट लोगों ने चेक किया है. हमने कभी कोई भी फर्जी तरीके से किसी का पैसा अपने पास लाया नहीं, कोई बैंक का पैसा लाया नहीं. और जांच कभी भी हो सकती है. जांच बीजेपी के रहते हुए भी हुई है, आज भी वो कर ले, उससे हमारा लेना देना नहीं. शायद मोहित कंबोज के भी रिश्तेदार हैं. जो मोड ऑफ अप्रेंटी दिखा रहे हैं, कंबोज ने भी इसी तरह की मोड ऑफ अप्रेंटी दिखाई है, इसलिए उनको ज़्यादा जानकारी है. और मैं स्पष्ट रूप से कहता हूँ कि नीरज गुंडे जो हाई प्रोफाइल पिछली सरकार का दलाल रहा है, वो दलाल मुझ पे आरोप लगा रहा है. जिसके घर पे मुख्यमंत्री आकर बैठते थे उस दलाल को मुख्यमंत्री के कार्यालय में एक्सेस था. वो दलाल वर्षा में घूमता था. वो दलाल हर सेक्रेटरी के कार्यालय में जाता था. वो दलाल कारपोरेशन में जाता था.
रश्मि शुक्ला के मामले में भी वही दलाल शोर मचा रहा था। वही दलाल आज मैं दावे से कहता हूं कि ईडी के कार्यालय में भी जाता है, समीर वानखेड़े से संपर्क बनाए हुए है। कौन सा ऐसा डर है जो इस राज्य के नेताओं को सता रहा है? क्यों वो जाते हैं? हमें लगता है जो कनेक्शन काशिफ खान का, जो कनेक्शन मोहित कंबोज का, जो कनेक्शन कॉर्डेलिया क्रूज का, हमें लगता है वो तार उन सभी लोगों से जुड़ा हुआ है। और मैं फिर कहता हूँ ये सारे मामले विधानसभा के पटल पे लाऊंगा और ऐसा एक्सपोज करूंगा कि बीजेपी महाराष्ट्र में मुंह दिखाने लायक नाही रहेगी. निरंजन डावखरेंना काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये बघा असं आहे, मी त्यांचं नाव घेतलं नाही. जर तो दुसरा केपी गोसावी असेल तर इतका का घाबरले ते? आता ते पण आमची लोक पण बघताय. नाम का खेल याच्यात सगळं जास्त आहे. नाम का खेल ही केस में है. दाऊद वानखेड़े के ज्ञानदेव वानखेड़े, जैस्मिन के यास्मीन, काशिफ खान के काशिफ मलिक खान. नाम का खेल भी इस सिनेमा में बहुत बड़ा है और हमें लगता है नाम बदलने से वो मैं नहीं तो मी नवे हे सांगून चालणार नाही. मैं बिल्कुल मिले, नेताओं से मिले, सबसे मिले, उनका अधिकार है. जिस समय ये पता उन्हें चला ये जो सर्टिफिकेट का मामला है इसी से सारा मामला शुरू हुआ है. जब मेरे बयान आए तो कुछ क्राइम रिपोर्टर ने आकर मुझे कहा कि वानखेड़े साहब आपसे नाराज़ हैं. मैंने कहा कि क्यों नाराज़ है भाई? बोले कि इसके नतीजे गंभीर होंगे